नमस्कार. आज एक प्रेरणादायी कथा सांगत आहे. कथा आहे एका शेतकऱ्याची. शेतकरी आजोबा होते. शेतकरी आजोबांच्याकडे 2 भांडी होती. एक भांडं चांगलं होतं आणि एक भांडं होतं त्याला चिर गेलेले होते. ते आजोबा काय करायचे, रोज 2 भांडी अगदी लांबून पाणी भरून घेऊन यायचे डोक्यावरून. रोज 2 भांडी त्यांची भरलेली असायची घरामध्ये नेहमीच. पण एक जे भांडं गळचीर गेलेले होते ते भांडं त्या आजोबांशी बोलतं, मी तुमच्या काहीच कामाचा नाही आहे. तुम्ही एवढ्या लांबून पाणी आणता त्या भांड्यातून, पण सगळं पाणी गळून जातं रस्त्याला. घरात येईपर्यंत माझं जे भांड्यातलं पाणी अगदी अर्धच असतं. मी काहीच तुमच्या कामाचा नाही आहे. तेव्हा ते आजोबा हसतात. कामाचं नाही कसे म्हणे, तू तर खूप कामाचा आहेस. तुला माहीत नाही आहे, मी रस्त्याच्या कडेला काही फुलझाडं लावलेली आहेत, काही बियाणंही लावलेली आहेत. आणि जेव्हा मी तुला डोक्यावरून घेऊन जातो आणि डोक्यावरून घेऊन जात असताना जे भांडं भरलेलं असतं त्या चिर गेलेल्या भांड्यातून थोडं थोडं पाणी अगदी रस्त्याच्या ओळीला पडतं. आणि त्याच्यामुळेच तर पहा, ही फुलझाडं आहेत ना, तुझ्यामुळेच तर ती एवढी वाढलेली आहेत. आणि या बियाणं जे आहेत ना ते अंकुरित झालेलं आहे. मग तू कामाचा नाही कसा? तू तर खूप कामाचा आहेस, हे तुलाही माहीत नाही आहे. पहा, समाजात काही अशी माणसं असतात, काही खचून गेलेली असतात, काही अपयशी झालेली असतात. तेव्हा त्यांनाही असंच वाटत असतं की मी काही कामाचा नाही. पण असं मुळीच नसतं. खचून गेलेली माणसंसुद्धा, निष्क्रिय माणसंसुद्धा तेवढीच कामाची असतात. कारण त्यांच्यामुळे बराच परिवर्तन घडू शकतं आणि बरीच क्रांती होऊ शकते. त्याच्यामुळे इथं प्रत्येकजण महत्त्वाचं आहे, प्रत्येकाचं कार्य महत्त्वाचं आहे. फक्त काही वेळेपुरती माणसं शिथिल होतात, पण त्यांची कार्यतत्परता तेवढीच महत्त्वाची असते. चला, धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा.